म्हणजे म्हणजे काय झालंय? ती गाबड तिथं काय त्या मोबाईल मध्ये डोसकं घालून बसलंय. तिकडे मकवानाचं 2 वाफ भिजवायचं राहिल्या तर अर्ध्या तासात लाईट जाईल. त्याला सांग जरा जाऊन तिकडे मकवान भिजवायला. हो का, तुम्ही आणि ती पोरग, तुमच्या दोघांच्या डोक्याला माझं काय डोकं लागत नाही. ती दिवसभर डोकं मोबाईल मधनं वर काढत नाही. मला सांगा तुम्ही अजून. आउट दे की, अरे आउट दे. आईला एम्पायर आंधळा बिंधळा झालाय का काय? रिओ घे बाबा, रिओ घे. अरे चिम्या, ए पोरा, अरे जा की तेवढं 2 वाफ भिजवून ये. परत लाईट गेली म्हणजे निमेराच तुझ्या बापाला येऊन पाणी द्यावं लागतंय र. अगे आई थांब की जरा. आता तर माझा पॉवर प्ले सुरू झालाय. मी जर निवडलेला आज बॉलर चालला ना तर तुमच्या काळ्या मातीचा आहे ना सोनच करून दाखवतो. आईला आई अंपायर खरंच आंधळा बिंधळा आहे काय की? वाईट नसताना वाईट दिली. म्या जर लाईट गेली आणि त्या मक्काचं पाणी जर हुकलं तर चेंडू मारल्यावर कसं बाउंड्रीच्या बाहेर जातोय तसाच तुला मारतच रानाच्या बाउंड्रीच्या बाहेर नेतो बघ. होय रे चिम्या, ती बाबा सारखं टोपी काढते घालते काढते घालते. त्याला काय उन्हाचा त्रास व्हायला लागलाय का नुसती शेनिंग मारते ती? अगं आई ती काय बाबा नाही, खेळाडू आहे. आणि त्यानं काय ती टोपी नाही घातली, हेल्मेट आहे ती. तुला माहितीये का ती आईला त्या धोंड्याला तुझ्या माग सोडायला पाहिजे. मग तुला कळत ते धोंड्याने एक दुसणी मारली का नाही तू पण बघ बराबर रानाच्या बाहेर. त्या स्टेडियमच्या बाहेर बॉल कसा जातो तसं तू पण एका दुसणी डायरेक्ट रानाच्या बाहेर. चिडताव कशाला? मी जर आज नीट कॅप्टन निवडला ना तर उद्या आपल्या दारात मर्सिडीच आणतो. बघ चिम्या, ती मर्सडीज बिरसडीज राहू दे आता. त्या आपल्या धोंड्याला येसन नाही. ती येसन आण तेवढं त्याला. लई चेड्यावाने करायला लागले ती. येसन धोंड्याला नाही, येसन तुझ्या भावाला घालायला पाहिजे. आता ग बाया, ह्यात आता माझ्या भावाचं काय आता? तुझ्या भावाचं काय? तुझ्या भावाने छाला हे नाद लावलाय. स्वतःची 2 दुकानं बसल्या ह्यात घालून आणि आता ही बेन त्याच्या नादाला लागले. आता माझी हाई जमीन त्याच्या थिने घालून बसून म्हणजे झालं. ए उठ चल, आम्हाला मदत करू लाग. अहो आप्पा, ह्यांनी खेळतात म्हणून तर आपल्याला पॉइंट मिळते ती. ह्याच्या आईला नाही गाबड सुधारायचं. अहो जरा त्याला समजल उमगल असं बोला की जरा. चिम्या इकडे द्या का इकडे. अरे लेका, दुसऱ्याच्या नशिबावर स्वतःची टीम लावण्यापेक्षा स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेव. मला सांग, ती त्या मैदानावर कष्ट करतात, घाम गाळतात, त्यावेळेस त्यांना पैसा मिळतो. आपण पण ह्या रानात राबायचं, घाम गाळायचा, आपल्याला पण पैसा मिळणार. मला सांग, तू त्याच्यावर सट्टा लावणार. एवढं जर आहे तर जर प्रत्येकाला सट्ट्यावर पैसे मिळत असते तर प्रत्येकाने तीच केलं असतं ना. आणि सट्टेवाली एवढी श्रीमंत झाली असती का तर पैसे प्रत्येकाला वाटत बसले असते तर? हे बघ चिम्या, माणसानं गुंतवणूक कशी करावी. आता आपलंच बघ की, जेव्हा आपण 1 बी पेरतो तेव्हा आपल्याला 1000 दाणे मिळते. ती ह्याला म्हणायची गुंतवणूक. IPL मध्ये पॉइंट वाढले की मोबाईलची स्क्रीन चमकते, पण शेतात घाम गाळला ना आपलं नशीब चमकतं. मोबाईल बॅटरी खातो, ही माती आपल्याला भाकरी देते. मॅच बघ, मजा कर, पण ह्या बापाचं कष्ट त्या मॅच फिक्सिंग वर घालून नको. काय आलं आप्पा? आजपासून माझ्यासाठी IPL ची ट्रॉफी म्हणजे युनातला पागोट आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी म्हणजे ती काळी आहे. चल मग शेतात काम करू सुधारला बाबा. आई कोण?